रात्री 3:07 उघडणारा फ्लॅट 804. रात्री 3:07 आमच्या बिल्डिंग मधला एक बंद फ्लॅट अचानक जिवंत व्हायचा. कधी आतून खुर्ची ओढल्याचा आवाज यायचा, कधी दरवाजावर टकटक, पण त्या फ्लॅटमध्ये कोणी राहत नव्हतं. आणि एक दिवस मी त्या फ्लॅट समोर उभा होतो, तेव्हा मला जाणवलं दरवाजाच्या आतून कोणीतरी माझ्याकडे बघत होतं. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आपले स्वागत करतो आपल्या चॅनल स्ट्रॉंग राहुल चव्हाणवर. आज आपण जाणून घेणार आहोत एक भयकथा. कथेचे नाव रात्री 3:07 उघडणारा फ्लॅट 804. पार्ट 1. सन 2021. मी नुकताच पुण्यातल्या बाणेर भागात नोकरीसाठी शिफ्ट झालो होतो. नवीन शहर, नवीन लोक आणि नवीन घर. मी ज्या अपार्टमेंटमध्ये राहायला आलो होतो त्याचं नाव होतं शिवम गॅलेक्सी रेसिडेन्सी. मोठी 10 मजली बिल्डिंग, खूप शांत परिसर. मी 7व्या मजल्यावर फ्लॅट 703 मध्ये राहायला आलो. सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले. ऑफिस, घर, संध्याकाळी चहा, सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण एक गोष्ट मात्र सुरुवातीपासूनच विचित्र वाटत होती. 8व्या मजल्यावरचा फ्लॅट 804. तो फ्लॅट कायम बंद असायचा. दरवाजावर जाड लोखंडी कुलूप होतं, जणू खूप वर्षांपासून कोणी तिथे राहत नव्हतं. एक दिवस मी खाली पार्किंग मध्ये उभा होतो. तिथे बिल्डिंगचा वॉचमॅन गणपत काका बसले होते. मी सहज विचारलं, काका, 804 मध्ये कोणी राहत नाही का? काका काही सेकंद शांत राहिले, मग म्हणाले, साहेब, तो फ्लॅट रिकामाच आहे. मी हसत म्हणालो, का? भुताटकी आहे का? काका अचानक गंभीर झाले. त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, त्या फ्लॅट बद्दल जास्त विचार करू नका. मला ते खूप विचित्र वाटलं. पहिली घटना. एक दिवस रात्री 3 वाजता अचानक माझी झोप उडाली. मला असं वाटलं जणू कुठेतरी जड वस्तू ओढल्याचा आवाज येतोय. घर्षण घर्षण, जणू कोणीतरी खुर्ची ओढत होतं. मी नीट ऐकलं. तो आवाज वरून येत होता, 8व्या मजल्यावरून, म्हणजे फ्लॅट 804. मी स्वतःला समजावलं, कदाचित कुणीतरी साफसफाई करत असेल आणि पुन्हा झोपलो. दुसरी रात्र. दुसऱ्या दिवशी पुन्हा 3:07 माझी झोप उडाली. यावेळी आवाज वेगळा होता. टक टक टक, जणू कोणीतरी भिंतीवर टकटक करत होतं. माझ्या अंगावर काटा आला, कारण मला आठवलं तो फ्लॅट तर बंद आहे. तिसरी रात्र. तिसऱ्या दिवशी मी ठरवलं, आज मी सत्य शोधणार. रात्री 2:55 मी उठलो. दरवाजा उघडला. हळूच जिना चढून 8व्या मजल्यावर गेलो. कॉरिडॉरमध्ये पिवळ्या लाईटचा मंद प्रकाश होता. संपूर्ण मजला शांत होता. मी फ्लॅट 804 समोर उभा राहिलो. माझं हृदय जोरात धडधडत होतं. आणि अचानक आतून आवाज आला, टक टक टक. माझा श्वास अडकला, कारण दरवाजावरचं कुलूप अजूनही बाहेरून लावलेलं होतं, पण आतून कोणीतरी चालत होतं. हळू, जमिनीवर पाय ओढत, जणू कोणीतरी जखमी माणूस चालतो तसं. आणि तेव्हाच दरवाजा हळूहळू हलू लागला, जणू कोणीतरी आतून त्याला ढकलत होतं. माझे हात थरथरू लागले, कारण त्या क्षणी मला स्पष्ट जाणवलं दरवाजाच्या आतून कोणीतरी उभं होतं आणि ते दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होतं.
दरवाजाच्या आतून आवाज येत होता. टक टक टक. जणू कोणीतरी भिंतीवर बोटांनी टकटक करत होतं. मी काही सेकंद तिथेच उभा राहिलो. माझा श्वास जोरात चालू होता. मी दरवाजाकडे पाहिलं. कुलूप अजूनही लावलेलं होतं, पण दरवाजाच्या आतून हलके हलके धक्के लागत होते. जणू कोणीतरी आत अडकलेलं होतं. माझ्या मनात एक विचार आला, कदाचित कोणी आत अडकला असेल. मी पटकन खाली जाऊन वॉचमॅनला बोलवायचं ठरवलं. मी खाली धावत आलो. गणपत काका अजूनही गेटवर जवळ बसले होते. मी घाईघाईने म्हणालो, काका, वर 804 मध्ये कोणीतरी आहे. काका अचानक घाबरले. काय म्हणलात? आतून आवाज येतोय. कोणीतरी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतोय. गणपत काका काही सेकंद शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग फिक्का झाला. मग ते हळू आवाजात म्हणाले, साहेब, त्या फ्लॅटच्या जवळ जाऊ नका. का? मी विचारलं. काका काही बोलायला तयार नव्हते, पण मी खूप आग्रह केला. मग ते हळू आवाजात बोलू लागले. फ्लॅट 804चा इतिहास. गणपत काका म्हणाले, साहेब, 2 वर्षांपूर्वी त्या फ्लॅटमध्ये एक कुटुंब राहत होतं. नवरा बायको आणि त्यांची लहान मुलगी. खूप आनंदी कुटुंब. मुलगी नेहमी कॉरिडॉरमध्ये खेळायची, सगळ्यांशी बोलायची. पण एक दिवस त्या घरात भयंकर घटना घडली. एका रात्री बिल्डिंग मधल्या लोकांनी आतून मोठ्या मोठ्याने भांडणाचा आवाज ऐकला. काही वेळाने अचानक सगळं शांत झालं. सकाळी दरवाजा उघडला गेला तेव्हा त्या घरातली 3 माणसं मृत अवस्थेत सापडले. माझ्या अंगावर काटा आला. मृत? मी विचारलं. काकाने मान हलवली. हो, पण पोलिसांना कारण समजलं नाही. तेव्हापासून तो फ्लॅट बंद आहे. कोणी तिथे राहायला जात नाही. आणखी विचित्र गोष्ट, गणपत काका पुढे म्हणाले, पण खरी विचित्र गोष्ट त्यानंतर सुरू झाली. काय? मी विचारलं. काका माझ्याकडे पाहत म्हणाले, कधी कधी रात्री त्या फ्लॅटमध्ये लाईट दिसतो. मी थक्क झालो. पण फ्लॅट तर बंद आहे. हो साहेब, म्हणूनच तर सगळे घाबरतात. मी विचारलं, काका, सीसीटीव्ही मध्ये काही दिसेल का? काका थोडा वेळ शांत राहिले. मग म्हणाले, एकदा दिसलं होतं. काय? मी विचारलं. काका म्हणाले, रात्री 3 वाजता त्या फ्लॅटचा दरवाजा थोडासा उघडला. माझ्या अंगावर काटा आला. पण कुलूप तसंच होतं. काका पुढे म्हणाले, पण कॅमेऱ्यातून अजून काही दिसलं नाही. दरवाजाच्या आतून एक लहान मुलीची सावली बाहेर आली. माझा श्वास थांबला. मुलगी? हो. ती कॉरिडॉर मध्ये थोडं चालली आणि अचानक गायब झाली. त्या रात्री मी वर पाहिलं, 8वा मजला. माझ्या मनात भीती वाढत होती, पण उत्सुकता सुद्धा होती. मी ठरवलं, आज पुन्हा वर जाऊन पाहायचं. मी हळूहळू जिना चढू लागलो. माझं हृदय जोरात धडधडत होतं. 8व्या मजल्यावर पोहोचलो. कॉरिडॉर मध्ये पूर्ण शांतता होती. फ्लॅट 804 समोर आलो. काही सेकंद शांतता. मग अचानक दरवाजाच्या आतून आवाज आला. खसखस. जणू कोणीतरी जमिनीवर काहीतरी ओढत होतं. मी घाबरलो. पण अचानक दरवाजाच्या खालील फटीतून
हलकासा प्रकाश बाहेर येऊ लागला. माझ्या अंगावर काटा आला, कारण तो फ्लॅट तर 2 वर्षांपासून बंद होता. आणि त्याच क्षणी दरवाजाच्या आतून लहान मुलीचा आवाज ऐकू आला. ती हळू आवाजात म्हणत होती, आई, दरवाजा उघड. दरवाजाच्या खालील फटीतून येणारा प्रकाश हळूहळू वाढत होता. माझा श्वास जड झाला. आतून पुन्हा आवाज आला, आई, दरवाजा उघड. तो आवाज स्पष्टपणे लहान मुलीचा होता. पण मला एक गोष्ट समजत नव्हती. तो फ्लॅट तर 2 वर्षांपासून बंद होता. मग आत कोण होतं? मी घाबरत घाबरत दरवाजाजवळ गेलो. कुलूप अजूनही तसंच होतं. मी हात पुढे करून दरवाजाला स्पर्श केला आणि तेव्हाच आतून अचानक जोरात आवाज आला. धाड. जणू कोणीतरी आतून दरवाजावर आपटत होतं. मी 2 पावलं मागे सरकलो. कॉरिडॉरमध्ये माझ्या पावलांचा आवाज घुमला. पुन्हा शांतता पसरली. पण काही सेकंदांनी दरवाजाच्या फटीतून एक छोटासा आत बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला. मी थिजलो. तो लहान मुलीचा हात होता, पण त्या हाताचा रंग पूर्णपणे फिका होता. जणू रक्तच नव्हतं. माझ्या अंगावर काटा आला. मी मागे सरकू लागलो. पण तेव्हाच कॉरिडॉर मधली लाईट अचानक फ्लिकर होऊ लागली. एकदा उजेड, एकदा अंधार, एकदा उजेड, एकदा अंधार. आणि त्या अंधाराच्या क्षणी मला दरवाजाजवळ एक मुलीची सावली उभी दिसली. मी डोळे चोळले. लाईट पुन्हा लागली. दरवाजा पुन्हा बंद दिसत होता. सावली गायब झाली होती. मी स्वतःला समजावलं, कदाचित मला भास झाला असेल. पण तेव्हाच कॉरिडॉरच्या शेवटी कोणीतरी उभं असल्याचं मला दिसलं. एक छोटी मुलगी. ती माझ्याकडे पाठ करून उभी होती. तिचे केस खांद्यापर्यंत होते. ती हळू आवाजात रडत होती. माझा घसा कोरडा पडला. मी थरथरत म्हणालो, बाळा, तू कोण आहेस? ती हळूहळू वळली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण तिचा चेहरा पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. तिचे डोळे पांढरे होते आणि ती माझ्याकडे बघून हळूहळू आवाजात म्हणाली, तू आमच्या घरी का आलास? माझं शरीर थरथरू लागलं. मी पळायचा प्रयत्न केला, पण अचानक कॉरिडॉरची लाईट पूर्णपणे बंद झाली. संपूर्ण मजला अंधारात बुडाला आणि त्या अंधारात मला माझ्या मागे कोणाचा तरी श्वास ऐकू येऊ लागला. हळू, जड, भयानक. माझ्या कानाजवळ. मी हळू मागे वळलो आणि जे मी पाहिलं ते पाहून माझ्या अंगावर काटा आला. माझ्या मागे एक उंच काळी सावली उभी होती. तिचे डोळे लाल चमकत होते. ती सावली हळूहळू पुढे सरकत होती. मी घाबरून जिन्याकडे धाव घेतली. धावत धावत खाली आलो. श्वास जोरात चालू होता. मी खाली येऊन गणपत काकांना सगळं सांगितलं. काका काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी एकच वाक्य म्हटलं, साहेब, तुम्ही आता त्या फ्लॅटच्या जवळ जाऊ नका. का? मी विचारलं. काका माझ्याकडे पाहत म्हणाले, कारण त्या फ्लॅटमध्ये फक्त मुलगी नाही, तिचा बाप सुद्धा आहे. माझ्या अंगावर काटा आला. बाप? काका म्हणाले, ज्याने त्या रात्री संपूर्ण कुटुंब मारलं होतं.
मित्रांनो, पुढील भागात आपण पाहणार आहोत फ्लॅट 804 मध्ये त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, त्या मुलीचा भयानक मृत्यू आणि त्या सावलीचा खरा चेहरा. आणि जेव्हा मी पुन्हा त्या फ्लॅटमध्ये गेलो तेव्हा मला जे दिसलं ते आजही मला झोप येऊ देत नाही. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.